DMER सरळ सेवा भरतीला सुरुवात झालेली आहे. त्याचा फॉर्म कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप मी एक्सप्लेन करतो. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. लिंकवर क्लिक केलं तुम्ही लॉग इन पेजवर येणार. इथे तर तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइजमेंट पूर्ण डाउनलोड करायची असेल इथे क्लिक करा, तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट मिळेल. फर्स्ट टाईम तुम्हाला आधी अकाउंट क्रिएट करावं लागेल. तर सगळ्यात पहिलं टू रजिस्टर त्याच्यासाठी इथे क्लिक करावं लागेल. सगळ्यात पहिलं तुम्हाला एकदा अकाउंट क्रिएट केल्यानंतर इथून पुढे तुम्हाला प्रत्येक वेळेस ठीक आहे तुम्ही लॉग इन करू शकता इथे क्लिक करून. पण फर्स्ट टाईम तुम्हाला इथे क्लिक हिअर जे आहे तिथे क्लिक करून पहिलं स्वतःला रजिस्टर करावं लागेल, अकाउंट क्रिएट करावं लागेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये डेट बघा, इथे खाली डेट दिलेलं आहे. इथं याच्यामध्ये 19 तारखेपासून फॉर्म भरायला चालू झालेले आहेत. 9 जुलैपर्यंत डेट आहेत. आणि काही हेल्पलाईन नंबर तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल तर इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. ठीक आहे. सगळ्यात पहिले रजिस्टर्डवर क्लिक केल्यास तुम्हाला असा एक सूचना येईल, इन्स्ट्रक्शन येईल. ठीक आहे. हे क्लोज करून टाका इन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर हे पण इन्स्ट्रक्शन येतील डॉक्युमेंट्सचे, तुमचे ईमेल ID वगैरे सर्व अपडेटेड पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला हा वाला फॉर्म ओपन होईल. सगळ्यात पहिलं तुम्हाला इथं तुमचं नाव, तुमचं मिडल नेम आणि लास्ट नेम इथं मेन्शन करायचं आहे. देन खाली तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल कधी तर तुम्ही इथं येस करा, नसेल तर नो करा. तुमच्या वडिलाचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं. इथं ॲज ऑटोमॅटिक तुमचं एज कॅल्क्युलेट होऊन येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ठीक आहे तुमचं इथे जेंडर चूज करायचं, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचा, कन्फर्म मोबाईल नंबर परत तोच टाकायचा, अल्टरनेट टाकण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा ईमेल ID टाकायचा, तोच इथे परत ईमेल ID टाकायचा. त्याच्यानंतर 10चा 10वीचा रोल नंबर इथे टाकायचा. 10वीच्या रोल नंबरवरच अकाउंट क्रिएट होतं त्याच्यामुळं ते प्रॉपर टाका. त्याच्यानंतर इथे तुमचं पासिंग इयर 10वीचं. आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला 3 सेंटर चूज करायचे आहेत, प्रिफरन्स द्यायचे आहेत सेंटरचे. एक्झाम सेंटर ठीक आहे, तुम्ही एक्झाम सेंटर कोणते पाहिजे तुम्ही 3 चूज करू शकता. आता याच्यामध्ये एक्झाम सेंटर कोणते कोणते आहेत ऑप्शन बघा. तुम्ही एक्झाम सेंटर चूज केलं तर बघा एक्झाम सेंटर ॲक्च्युली यावेळेस कमी दिलेत त्यांनी, सर्व सेंटर दिलेले नाही आहेत. बघा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई सिटी, मुंबई सबर्बन, नागपूर, नांदेड, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे इतके सेंटर दिलेले आहेत. तर तुम्ही याच्यापैकी सेंटर चूज करू शकता. असे 3 सेंटर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्याच्यानंतर तुम्ही आता मी एक रँडम इन्फॉर्मेशन टाकलेले याच्यामध्ये इथं टिक करायचं. त्याच्यानंतर जनरेट OTP करायचा. तुम्हाला OTP येईल, तो OTP तिथं सबमिट करायचा आणि व्हेरीफाय करायचं. त्याच्यानंतर परत खालच्या साईडला येथे तुम्हाला ॲग्री टर्म्स अँड कंडिशनवर ओके करायचा आणि हा जो काही कॅप्चा दिसेल तो तिथं भरायचा आणि परत व्हेरीफायला क्लिक करायचं. एकदा व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर अकाउंट क्रिएट होण्याच्या आधी तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला परत दाखवेल इथं, तुमचं नाव, मिडल नेम, सर्व ज्या डिटेल्स भरल्यात त्या. तर पुढे हा जो चेकबॉक्स आहे तुम्हाला याच्यामध्ये टिक करायचं, इथं क्लिक करायचं. इथं ॲटोमॅटिक ब्लू टिक होईल, म्हणजे सर्व कन्फर्म करायचं एकदा की बरोबर आहे का. एकदा तुम्ही कन्फर्म केलं असं ब्लू टिक्स येतील आणि त्याच्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ID जनरेट होऊन येईल, तुमच्या मोबाईलवर पण येईल आणि ईमेलला पण तुम्हाला येईल लॉग इन ID पासवर्ड. ठीक आहे. आता ऑलरेडी तुम्ही लॉग इन असाल तर डायरेक्ट तुम्हाला हे वालं पेज ओपन होईल, किंवा लॉग आउट जरी झालं तरी परत मी जी लिंक दिली त्याच्यावर क्लिक करून परत तुम्ही ह्या पेजवर येणार लॉग इनच्या. तर इथे तुम्हाला प्रत्येक वेळेस आता लॉग इन, आता प्रत्येक वेळेस अकाउंट क्रिएट करण्याची गरज नाही, लॉग इनवर क्लिक करायचं. तर त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट पेज लॉग इन केल्यानंतर हे वाला दिसेल. इथे तुम्हाला सर्व तुमच्या डिटेल्स ऑलरेडी जे अकाउंट क्रिएट करताना तुम्ही आलेल्या त्या दिसतील. तुमचं डेट ऑफ बर्थ, जेंडर, नाव, फादर नेम, मदर नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर, 10th रोल नंबर हे येईल सर्व. ठीक आहे. आणि खाली 3 सेंटर येतील. त्याच्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं अप्लाय पोस्टवर. अप्लाय पोस्टवर क्लिक करायचं. अप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे वालं पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला क्रिएट, इथं जे क्रिएट दिलं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं. क्रिएटला क्लिक केल्यानंतर हे वालं पेज ओपन होईल. याच्यामध्ये काही डाटा ऑलरेडी भरलून आलेला असेल, जे तुम्ही आधी भरलेला आहे तो येईल. आता टोटल इतक्या स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे डिटेल, ॲडिशनल, कम्युनिकेशन, क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट्स. ठीक आहे. सगळ्यात पहिलं फर्स्ट स्टेज बघा. त्याच्यामध्ये इथं जो चेकबॉक्स दिला आहे त्याच्यावर टिक करायचं की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये वाचलेली आहे तुम्ही. ठीक आहे. सर्व टर्म्स अँड कंडिशन त्याच्यामध्ये वाचले आहेत. त्याच्यानंतर अप्लाय पोस्ट त्याच्यावर क्लिक केलं तर तुमचं ही लिस्ट ओपन होईल. आता याच्यामध्ये भरपूर पोस्ट ज्या आहेत बघा, लायब्ररी टेक्निशियन, लायब्ररी असिस्टंट, ग्रंथपाल, डायटिशियन, एक्सरे टेक्निशियन, ECG टेक्निशियन, ड्रायव्हर. तर याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल म्हणून ठीक आहे मी सगळं रँडम इन्फॉर्मेशन भरतो, याच्यामध्ये काही हे नाही. तर हे ECG टेक्निशियनला मी क्लिक करतो. समजा ECG टेक्निशियनचा आपण फॉर्म भरून दाखवतो तुम्हाला. बाकी अदर पोस्टचे कोणी असतील तर त्यांची पोस्ट चूज करा. मी जस्ट एक रँडम इन्फॉर्मेशन टाकून तुम्हाला एक डेमो दाखवतो फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे काही मी डिटेल्स वगैरे फिल करीन ते काय ओरिजिनल डिटेल नाही आहेत. ओके. चला. त्याच्यानंतर इथं तुम्हाला असं पेज ओपन, खाली
पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी तुमची चूज करायची इंडियन, त्याच्यानंतर डोमेसाईल स्टेट महाराष्ट्राचं पाहिजे. त्यानंतर कॅटेगरी, तुम्हाला कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं आहे का, कारण कसं आहे कॅटेगरी जरी तुमची असेल, आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी. समजा कॅटेगरीला तुम्ही एक कॅटेगरी चूज केली एन टी डी, ठीक आहे, एन टी डी कॅटेगरी चूज केली, पण तुम्हाला कास्टमधून फॉर्म भरायचा नसेल तर इथे खाली कास्ट कॅटेगरी अप्लाईंग फॉर, तिथं तुम्हाला 2 ऑप्शन येतील, एन टी डी परत येईल आणि ओपन. ठीक आहे, आता तुमची जी काही कॅटेगरी तुम्ही चूज केली असेल ती, म्हणजे तुम्ही कॅटेगरी जरी असेल समजा तुमची एन टी डी, पण तुम्ही मला ओपनमधून फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही इथं चूज करताना ओपनमध्ये सिलेक्ट करायचं. म्हणजे तुमची कॅटेगरी जरी एन टी डी असेल तरी तुमचा फॉर्म काय होणार, ओपनमध्ये होणार. ठीक आहे, पण समजा नाही तुम्हाला कास्टमधूनच फॉर्म भरायचा आहे तर दोन्हीकडे तेच चूज करा. एन टी डी तुमची कास्ट आहे, तुम्हाला अप्लाय कशातून करायचं आहे, एन टी डी कास्टमधूनच करायचं आहे, तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, ते बरोबर भरा तिथे, फक्त तिथे मिस्टेक नाही झाली पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचं कॅटेगरी चूज केल्यानंतर तुमचं आता तुमच्या कॅटेगरीला जर नॉन क्रिमिनल असेल, आता समजा एन टी कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे तर ते कंपल्सरी मग नॉन क्रिमिनलच्या डिटेल्स तुम्हाला तिथं भरावं लागतील. ठीक आहे, मग तुमचं ते सर्टिफिकेट नॉन क्रिमिनलचं इश्यू कोण केलं तिथं मेन्शन करा. त्याच्यानंतर तारीख कधी मेन्शन केली त्या सर्टिफिकेटची आणि त्या सर्टिफिकेटचा नंबर, ह्या 3 डिटेल्स तुम्हाला तिथे भरावं लागतील. त्याच्यानंतर नेक्स्ट डोमेसाईलचं पण सेम, तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट कोण इश्यू केलं, अथॉरिटीचं नाव, त्याच्यानंतर त्याचं तारीख, सर्टिफिकेटवरची तारीख तुम्हाला मेन्शन करायची आणि त्या सर्टिफिकेटचा नंबर. ठीक आहे, आता हा मी काही रँडम नंबर टाकलेले आहेत काही पण, ते सोडून द्या. तर तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो तिथं भरायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्याखाली आहे बघा, मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, इथं काही टाकण्याची गरज नाही, हे सोडून द्या, हे काय मॅन्डेटरी नाही आहे, तिथं काहीच नका भरू. त्याच्यानंतर आता तुम्हाला बघा आय डी प्रूफ, इथे खाली बघा आय एम व्हॉलंटरी सबमिटिंग माय आय डी प्रूफ टू इस्टॅब्लिश, म्हणजे तुम्हाला हे आय डी प्रूफ तिथं सबमिट करावं लागेल. आता इथं त्यांनी इतके ऑप्शन दिलेत आय डी प्रूफचे, तर सर्व तुमच्याकडे भरावं असं काही नाही. समजा आता पॅन कार्ड आहे तुमच्याकडे, मी इथं एस केलं तर त्याच्या डिटेल्स विचारणार, पॅन कार्ड नंबर, पॅन कार्डवरचं नाव काय. आता ड्रायव्हिंग लायसन असेल तुमच्याकडे, तुम्ही ते एस केलं तर त्याच्या पण डिटेल्स विचारणार. आता वोटर आय डी पण असेल, काही जणांकडे पासपोर्ट पण असेल, तर कसं आहे तुम्ही जितके एस करताल ना तितके तुम्हाला सर्व डिटेल्स विचार, आणि तेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला शेवटी डॉक्युमेंट्सच्या वेळेस अपलोड करावं लागतील, म्हणजे लास्ट स्टेजला फॉर्ममध्ये लास्टला तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही, सर्व डॉक्युमेंट ते अपलोड करा म्हणणार. त्याच्यामुळे इतकी गरज नाही, एक मॅन्डेटरी आहे तर एकच करा कुठलं तर. हे समजा पॅन कार्ड आहे, मी एस केलं, बाकीचे आहेत माझ्याकडे समजा मी नो केलं, काही फरक पडत नाही, पण तुम्ही एस केलं तर तेवढं डिटेल्स भरावं लागतील आणि तेवढे डॉक्युमेंट परत तुम्हाला अपलोड करावं लागतील एंडला. ठीक आहे, एक जरी केलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर इथं टिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला आता ॲडिशनल डिटेल्स विचारणार की तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहे का, आता समजा इथे नो करायचं, एक सर्व्हिसमॅन आहे का, नो. यू आर नॉमिनेटेड बाय फ्रीडम फायटर आहे का, नो. येस नो तुम्ही इथं नो करायचं, जिथं येस करताल तुम्ही तिथं तुम्हाला त्याच्या सर्व डिटेल्स विचारणार. आता एक एक्झाम्पल बघा, मी इथं नो केलं, काही विचारलं नाही, नो केलं काहीच विचारलं नाही. पण समजा मी इथं खेळाडू, स्पोर्ट पर्सन, मला स्पोर्ट्समधून फॉर्म भरायचा आहे, मी स्पोर्ट्स पर्सन आहे का, मी जर येस केलं तर येस केलं की बघा ते यांनी विचारलं अचिव्हमेंट लेवल तुमची कोणत्या लेवलचं आहे, त्याच्यानंतर स्पर्धा कोणत्या, सिनियर ज्युनियर कोणतं, स्टेट लेवल, त्याच्यानंतर स्पेसिफाय फुल नेम ऑफ टुर्नामेंट, तुमचं जे कॉम्पिटिशन जे झालं होतं त्या टुर्नामेंटचं नाव, त्याच्यानंतर रिवॉर्ड कोणता मिळाला, त्याच्यानंतर स्पोर्ट्ससाठी व्हेरीफाय केलेलं सर्टिफिकेट पाहिजे, तर अथॉरिटी त्याची सर्टिफिकेट इश्यू केलेली, त्याच्यानंतर इश्यू केलेली त्या सर्टिफिकेटची तारीख, व्हॅलिडिटी, ते सर्व तुम्हाला इथं डिटेल्स त्याच्या भरावं लागतील. जर तुम्हाला भरायचं असेल त्याच्यामधून यस करा, जे नाही करायचं त्याला नो करा. तुम्ही जे नो करताल ते तुम्हाला काही विचारणार नाही. बघा आता इथं स्पोर्ट्सचं परत जर मी नो केलं काहीच विचारणार नाही, येस केलं तुम्ही जे सर्टिफिकेट येस करताल त्याच्या डिटेल्स विचारणार ते. जसं समजा आता मी दिव्यांगला येस केलं तर त्याच्या डिटेल्स विचारणार, डिसॅबिलिटीची टक्केवारी किती आहे, त्याचा प्रकार कोणता आहे, त्याच्यानंतर तुम्हाला व्हीलचेअर सपोर्ट पाहिजे का, ते सर्व डिटेल्स विचारणार त्याच्या. ठीक आहे, नसेल सरळ नो करा. ओके, चला आता बाकी सर्व समजा मी इथं नो केलं. हां, हे गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी डिपार्टमेंटल एम्प्लॉई डिटेल, जर कोणी ऑलरेडी सर्व्हिसमध्ये असेल, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, कुठं सर्व्हिसमध्ये असेल, तुम्ही जर येस केलं तिथं तर तुम्हाला तिथं त्याच्या डिटेल्स विचारणार, तुमचं ऑर्गनायझेशन कुठं काम करताय, तुमची कुठल्या पदावर काम करताय, आणि प्लस तुम्हाला त्याची NOC पण लागेल जर तुम्ही येस केलं तर. ओके, हे इन सर्व्हिस जे ऑलरेडी सर्व्हिसला आहेत त्यांच्यासाठीच आहे. नसेल सरळ नो करा, काही प्रॉब्लेम नाही, नो करा, काहीच डिटेल विचारणार नाही. येस केलं तर तुम्हाला NOC वगैरे ते लागेल. ओके, चला जर काही नसेल कोणाकडे तर सर्व नो 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 करा. असं आता मी तुम्हाला एक करून दाखवतो, हे सर्व नो 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 केलेलं आहे मी, तर काहीच विचारणार नाही डिटेल्स तुम्हाला. ठीक आहे, हे एंडवाल्या तर सगळ्यांनी नोच करा,
हे इथून खालचे तुमच्यावर कुठला फौजदारी गुन्हा आहे का, कधी ताब्यात घेतले का, कस्टडी, कधी तुमच्यावर कुठला कोर्ट केस चालू आहे का, काही मॅटर आहे का. ऑब्वियसली तुमच्याकडे काही क्रिमिनल चालू असेल, तुमच्यावर केसेस वगैरे काही गुन्हे असतील तर फौजदारी गुन्हा, कारवाई, चौकशी, निलंबन कधी, तर तुम्ही गव्हर्नमेंटसाठी पात्र नाही आहे. तर तुमचा ते फॉर्मच ॲक्सेप्ट होणार नाही, तुम्हाला तुम्ही गव्हर्नमेंटसाठी पात्र नाही. ठीक आहे, तर ते सर्व नो करायचं आणि शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट हे वालं पेज ओपन होईल, ॲड्रेसवालं. बस याच्यामध्ये तुम्हाला इथं ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचा पत्ता, कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड, आणि सेम तोच तुमचा ॲड्रेस असेल परमनंटचा, पण ते येस करा, खाली पण ॲटोमॅटिक तोच ॲड्रेस येऊन जाईल. त्याच्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर आता तुमचे हे एज्युकेशन क्वालिफिकेशन येईल. सगळ्यात पहिलं 10वीचे. आता इथे तुम्हाला स्टेट बोर्ड कोणतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे का अदर स्टेट बोर्ड आहे ते विचारणार. आता समजा महाराष्ट्राचं आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड करणार, ज्यांचं महाराष्ट्र आहे त्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्ड करा. त्याच्यानंतर तुमच्या शाळा किंवा संस्थेचं नाव. मी जस्ट रँडम इन्फॉर्मेशन भरलेले आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, मी काही इन्फॉर्मेशन टाकलेली, तुम्ही तुमची टाका. इथे तुमचं जे काही शाळा असेल त्याचं नाव, त्याच्यानंतर तुमचे पर्सेंटेज होते का ग्रेड होते ते इथं चूज करा. आता पर्सेंटेज मी चूज केलं तर तुम्हाला विचारणार कितीपैकी किती मार्क्स मिळाले, ते इथं मेन्शन करायचं. ते पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येतं. सेम 12वीचं पण तसंच तुमच्या बोर्डचं नाव, कॉलेजचं नाव, पर्सेंटेज, कितीपैकी किती मार्क्स मिळाले, ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येणार पर्सेंट ते. ओके, देन नेक्स्ट. आता तुमचं स्पेसिफिक क्वालिफिकेशन डिग्री तुम्ही ज्यासाठी अप्लाय करता. आता आपण मी एक एक्झाम्पलसाठी ECG टेक्निशियनचं मी चूज केली होती पोस्ट. ठीक आहे, तर आता त्याचे क्वालिफिकेशन विचारणार, तुमचं काय झालं ECG त्याच्यामध्ये, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी म्हणजे BPMT झालेलं आहे का, तुमचं बॅचलर ऑफ सायन्स होऊन कार्डिओमध्ये तुम्ही हे केलेलं आहे, कोर्स केलेला आहे कार्डिओलॉजीमध्ये, का बॅचलर ऑफ सायन्स झाले प्लेन, तुम्ही ते मेन्शन करायचं. आता समजा BPMT केलं तर काही गरज नाही, पण समजा कोणी बॅचलर ऑफ सायन्स केलं आहे आणि त्याच्यानंतर ECGमध्ये कोर्स केलेला आहे, तर तुम्हाला खाली इथं डिप्लोमा सर्टिफिकेटमध्ये इथं खाली त्याच्या डिटेल्स भरावं लागतील परत. किंवा समजा BPMT केलं आहे तुम्ही डायरेक्ट, तर तुम्हाला काही नाही, इथंच डिटेल्स भरावं लागतील. सेम तसंच तुमचे पर्सेंटेज, किती मार्क्स मिळाले, कितीपैकी किती मिळाले ते तुम्हाला चूज करावं लागेल. ओके, समजा मी आता चूज केलं की बॅचलर ऑफ सायन्स इन टेक्नॉलॉजी कार्डिओलॉजी, मी BPMT चूज केलेलं आहे. ठीक आहे, एक उदाहरण. तर तुम्हाला इथे विचारणार कॉलेजचं नाव. आता मी XYZ दिले, तुम्ही तुमचं जे काही कॉलेज असेल तिथे मेन्शन करायचं, पासिंग आउट तुमचं वर्ष आणि ते किती, त्याच्यानंतर पर्सेंटेज, कितीपैकी किती मार्क्स मिळाले ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल. समजा तुम्ही डिप्लोमा केलेला आहे, तुमच्याकडे डिप्लोमा वगैरे आहे त्याचा ECG, तर ते इथे मेन्शन करायचं खाली सेम. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं आता पोस्ट वाईज क्वालिफिकेशन. आता त्यांना लागेल पॅरामेडिकलचं रजिस्ट्रेशन, एक्सरे टेक्निशियन, ECG वगैरे, फार्मसी, त्यांना तुमच्या काउन्सिलचं रजिस्ट्रेशन लागेल. तर तिथं यस करायचं. तुमच्याकडं हे जरी नसेल, रजिस्ट्रेशन जरी नसेल, ॲटलिस्ट पावती जरी असेल, रिसिप्ट जरी असेल, तर इथं रिसिप्ट नंबर टाकायचा. पण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत लक्षात ठेवा, DVच्यापर्यंत तुम्हाला तुमच्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे. एक्झाम वगैरे होऊन ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालं तर DVला बोलवेपर्यंत तुमच्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे, नाहीतर ते रिजेक्ट करतात. ओके, सध्या तुम्ही रजिस्ट्रेशनला अप्लाय जरी केलं, रिसिप्ट नंबर जरी असेल तरी चालेल. चला, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स कुणाला टाकायचा असेल तर खाली एक्सपिरियन्सचा कॉलम आहे. इथं तुम्ही कुठं काम केलं, कोणत्या पोस्टवर, कधीपासून कधीपर्यंत केलं आणि स्केल काय होता ते इथं मेन्शन करायचं. मॅन्डेटरी नाही आहे, ज्यांच्यासाठी आहे त्यांना टाकायचं असेल टाकू शकता. ओके, चलो. नेक्स्ट लास्ट स्टेज आहे डॉक्युमेंट अपलोडची. डॉक्युमेंट्स अपलोडसाठी बघा इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. इथं त्याच्यानंतर सिग्नेचर, त्याच्यानंतर 10th 10वीची मार्कशीट तुमची, त्याच्यानंतर इथं 12thची, त्याच्यानंतर इथे ID प्रूफ एक जो तुम्ही चूज केला असेल, जसं तुम्ही पॅन कार्ड केला असेल पॅन कार्ड तिथं अपलोड करा. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आपण सिलेक्ट केलं होतं तर त्याची डिग्री सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे डोमेसाईल बर्थ सर्टिफिकेट ते इथं, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्टमधून अप्लाय केलं होतं त्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल तुम्हाला इथं. समजा आता कास्टला नॉन क्रिमिनल INTD मी चूज केली होती कॅटेगरी, तर इथं नॉन क्रिमिनल पण आलं, ते पण अपलोड करावं लागेल. समजा कोणी ओपनमधून केले, SC मधून केले, ST मधून, त्यांना हे लागणार नाही, त्यांना नॉन क्रिमिनल वगैरे नसतं, त्यांना काही लागणार नाही, ते गरज नाही करण्याची. ठीक आहे, अदर डॉक्युमेंट तुमचे काही असतील तर इथे तुम्ही अपलोड करायचे. जसं समजा स्पोर्ट्स आहे, धरणग्रस्त, प्रकल्पग्रह, हँडिकॅप कोणाला अपलोड करायचं असेल तर ते वाला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं टिक करायचं. हां, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिमेल कॅन्डिडेटसाठी. आता हे मेल कॅन्डिडेट मी चूज केलं होतं त्याच्यामुळे ते ऑप्शन आलं नाही. फिमेल कॅन्डिडेटसाठी विचारलं की तुम्हाला फिमेल रिझर्वेशन पाहिजे का, तर तिथे यस करायचं कधी पण. फिमेल रिझर्वेशनला कधी पण यस करा. मी प्रत्येक वेळेस प्रत्येक फॉर्मच्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे तुम्हाला की फिमेल रिझर्वेशनला यस करा, त्याच्यासाठी सेपरेट सर्टिफिकेट लागत नाही. प्लस तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची पण जागा मिळणार, ओपनची पण मिळणार आणि प्लस फिमेलची पण मिळणार.
सर्व जागा मिळतात. असं नाही की फिमेलला चूज केलं म्हणजे बाकीचे रिझर्वेशन तुम्हाला मिळणार नाहीत. सर्व रिझर्वेशन मिळतात. तुम्हाला सेपरेट कुठलं सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. तर फिमेल कॅन्डिडेट असतील तर त्यांनी फिमेल रिझर्वेशनला यस करा. तुमचं कॅटेगरीमधून असेल आणि तुमच्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल असेल, जसं आता मी NT चूज केलं होतं, त्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे, तर तुमचं नॉन क्रिमिनलच तेच फिमेल रिझर्वेशनसाठी लागतं, बाकी काही लागत नाही. आता जर समजा कोणी ओपन कॅन्डिडेट आहे किंवा SC STचे आहेत तर त्यांना नॉन क्रिमिनल नसतं, तर त्यांना काहीच गरज नाही, त्यांना कुठलं सर्टिफिकेट लागत नाही वेगळं. ओके, चला. तर इथं टिक करा. त्याच्यानंतर नेक्स्ट. ठीक आहे, आता पेमेंटचं येईल. गेटवे एकच आहे पेमेंट ऑनलाईनचा, दुसरं नाही. ऑनलाईनला इथं टिक करा. त्याच्यानंतर हे चेकबॉक्स जिथं जिथं दिसत आहेत सर्व तिथं टिक करा. ओके, असं चेकबॉक्समध्ये हे ब्लू ब्लू जे आता मी केले असं टिक 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 करायचं इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्टला तुम्हाला बघायचं असेल एकदा चेक करून तर प्रिव्ह्यू करा, किंवा सर्व क्लिअर असेल तुम्हाला सबमिट करून टाकायचं असेल तर फॉर्म सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येईल, तुम्हाला बस पेमेंट करायचं आहे. कॅटेगरीसाठी पेमेंट किती आहे? आय थिंक आता दाखवलं होतं इथं. हां, कुठं? हां, 900. कॅटेगरीमधून 900 रुपये. ओपन कॅन्डिडेट असेल तर 1000 रुपये पेमेंट आहे. ओके, चला. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. तिथं विचारू शकता तुम्हाला काही अडचण असेल तर, किंवा मला DM करा, मी आन्सर करेन. ओके.